नमस्कार. आम्ही इथे कृषी विज्ञान केंद्र पाल मधनं मी भाग्यश्री चौधरी आहे. आम्ही दरवर्षी हा रानभाजी महोत्सव आहे त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतो आणि ज्या आमच्या इथल्या आदिवासी महिला आहेत त्यांना एक मार्केट किंवा एक जे बाहेर भाजीपाला विक्रीसाठी जो प्लेस आहे तो अवेलेबल करून देतो आणि ज्या रानभाज्या आहेत त्यांचे महत्त्व सांगतो किंवा ते रेसिपी कशी बनवायची त्याच्यासाठी आम्ही ही पुस्तिका तयार केलेली आहे. तर त्याच्यामधनं आम्ही त्यांना वेगवेगळे ग्राहकांना पोषण कसं भेटते, त्यांनी ह्या भाज्या हिरव्या पालेभाज्या का खाण्यासाठी पाहिजे आहे याचे महत्त्व सांगतो. त्याच्यामध्ये लोह वगैरे असतं ते आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. तर ग्राहकांनी ते आवर्जून खायला पाहिजे असं आमचं त्यांना एक मार्गदर्शन आहे किंवा एक विनंती आहे. भाग्यश्री चौधरी. केशव स्मृती प्रतिष्ठान आणि आर्ट ऑफ लिव्हिंग अशा दोन्हींनी संयुक्त विद्यमानाने हा रानभाजी महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे. तसं दर रविवारी पण इथे रानभाज्या असतातच. तो नैसर्गिक शेतमालाचा आम्ही दर रविवारी आठवडे बाजार इथे भरतो, पण आज थोडा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही इथे रानभाजी महोत्सव केलेला आहे. बघा, पूर्वीचे जे काही आपले पूर्वज होते त्यांच्या रोजच्या आहारामध्ये रानभाज्यांना विशेष महत्त्व होतं, पण आता नवीन जीवनशैलीमध्ये थोडं आपण या रानभाज्यांपासून लांब गेलो आहोत. तर यासाठी जनजागृती निर्माण करणं हा महोत्सवाचा उद्देश आहे आजचा. आणि ह्या रानभाज्या ज्या आहेत या फक्त भाज्या नाही आहेत, तर हे असं खूप अँटीऑक्सिडंट, वेगवेगळ्या प्रकारचे खनिज, विटॅमिन्स याने समृद्ध असं ह्या भाज्या आहेत. एक समृद्ध अन्न आहे, म्हणजे खूपच छान अन्न आहे हे, समृद्ध अन्न आहे, पौष्टिक असं. तर याचा प्रत्येकाने लाभ घ्यायलाच पाहिजे. तर त्यासाठी जनजागृती करण्यासाठी हा वन महोत्सव, रानभाज्याचा महोत्सव आम्ही आयोजित केलेला आहे. मी डॉक्टर रंजना बोरसे, नेत्ररोग तज्ज्ञ आहे. नमस्कार सर, मला ह्या कृषी रानभाज्या व नैसर्गिक शेतमाल महोत्सव बद्दलची माहिती मिळाली होती. या अगोदर मी गेल्या 2 महिन्यापासून प्रत्येक आठवड्याला इथे रविवारी येतो व रानभाज्यांचा आस्वाद घेतो आहे. प्रत्येक रविवारी आम्ही एक वेगळी रानभाजी त्यामध्ये टेस्ट करतो. नवीन पद्धतीने जे काही असेल त्यांच्याकडनं समजून घेतो कशी रेसिपी करायची, कशा पद्धतीने खायची. मी इव्हन यामध्ये केना एक भाजी बघितली जी की शेतामध्ये तण म्हणून उगते, पण आम्ही कधी विचार केला नव्हता की ती भाजी म्हणून आपण खाऊ शकतो आणि आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो. त्यांनी ज्यावेळेस समजून सांगितलं ते रानातली असल्यामुळे तिला खाण्यायोग्य आहे व करण्याची पद्धत वगैरे समजून घेतली, त्यामुळे मला ती आवडलं. त्याचबरोबर मी आज इथं बांबूचा कोंब तो पण घेतला आहे विकत. तो पण आता त्यांच्याकडनं जी रेसिपी समजून घेतली त्या पद्धतीने बनवून घ्यायची. मागच्या वेळेस आम्ही याचे फुलं घेतले होते, त्याची रानभाजीचा आस्वाद घेतला. खूप चांगलं, मुलंही घरी आवडून खात आहेत, घरचं परिवारही आवडून खातो आणि मला ते खाताना एक आरोग्यदायी असं फील होतं, जेणेकरून फील होतं की आपण जे काही अडल्ट्रेशन स्प्रेइंगवाले खतांवाले जे भाजीपाला खातो त्यापेक्षा हे कधीही चांगलं आणि खूप आम्ही एन्जॉय करतो आहे. आणि कंटिन्यूस ह्यांचा हा जो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे त्यांचे खरोखर धन्यवाद की अशा पद्धतीचे रान महोत्सव, रानभाज्या आम्हाला उपलब्ध करून दिलेले आणि आम्ही असाच कंटिन्यूस ह्या रान महोत्सवाचा, रानभाज्यांचा आस्वाद प्रत्येक रविवारी घेत राहू. धन्यवाद ज्यांनी आयोजन केलं त्यांच्याबद्दल. माझं नाव प्रशांत पाटील, मी जळगावचा रहिवासी आहे. मी पण एक शेतकऱ्यांना यामध्ये कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो आणि वेगवेगळ्या उद्योगांना आम्ही सबसिडी वगैरेसाठी काम करत असतो. परंतु हा उपक्रम खूप आगळा वेगळा आहे, जे की लोकांना खरंच याची गरज होती. तो प्लॅटफॉर्म जळगावला उपलब्ध झालेला आहे श्री माध्यमातून. धन्यवाद सर.